त्या इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये आम्ही एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब मागायला गेलो. जॉब इन द सेन्स की एक पार्ट मागायला गेलो. इथं प्रेस पार्टच्या कंपनी आहे, जिथं त्यांच्याकडे गेलो होतो आम्हाला की आम्ही हा जॉब बनवू शकतो, सपोज हा जॉब आहे. त्यांनी मग तो जॉब असाच उचलून दिला आमच्या हातामध्ये की दोघंही गेलो होतो, याचं मेजरमेंट घेऊन आम्हाला ड्रॉइंग करून द्या याचं. त्यावेळेस एक वर्नियर असतो इंजिनिअरिंगमध्ये, जो की तो मला वर्नियर पण पकडता आला नाही, त्या जॉबचं मेजरमेंट पण घेता आलं नाही. आणि त्यावेळेस वय माझं लग्नाचं होतं आणि त्याच्या अगोदरच मी वर्कशॉप चालू करून आम्ही चूक केली असं आम्हाला वाटायला लागलं. त्या टेबलवरती थोडी आम्हाला हिनवल्या गेल्यासारखं वाटलं. पण तिथून माघारी यायचा रस्ता सोपा असताना मी पुढं जायचा रस्ता निवडला. कसं तर मी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावरती 1 वर्षाचा ITI केला फिटर आणि हे शिकून घेतलं. मग तिथून मला हॅमर, स्क्रूड्रायव्हर जे अज्ञात शब्द होते, बेंचमध्ये जॉब पकडणं, त्याला फायलिंग करणं, वर्नियर पकडणं, हे सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर मग आमच्या खऱ्या व्यवसायाची पायाभरणी झाली. सो मी नवीन उद्योजकांना हे सांगेल की आपण जे करतो ह्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट असायला पाहिजे, आपल्याकडं ते गहन ज्ञान असायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.